आज गुढीपाडवा स्पेशल छान अशी पुरी बनवली आहे, छान अशी फुगली आहे. त्याच्यानंतर ना हा पुलाव आहे, मटर पुलाव. आणि या ठिकाणी बनवली आहे मी पनीरची भाजी. तर सगळ्यात आधी माझ्याकडून तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नवीन मराठी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज होता गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा असा सण मानला जातो. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा मानला जातो आणि घरोघरी गुढी ही उभारली जाते. तर आत्ता आमचं चालू आहे गुढी उभारण्याचं काम. तर या ठिकाणी बांबूला हळदी कुंकवाची बोटं ओढून घेतलेली आहेत आणि बाकीची पूजेची तयारी मी आधीच करून ठेवलेली, जे जे सामान लागते ते, कारण की नंतर खूप धावपळ होते. तर या बाजूला आम्ही गुढी उभारणार आहोत. प्रत्येक वर्षी आम्ही या ठिकाणीच गुढी उभारतो. तर आता हे जे आहे बघा, हा जो कलश आहे या कलशाला हळदी कुंकवाची बोटं लावून घेतली. त्यानंतर ही बघा, ही गुढी आहे, याला नवीन वस्त्र किंवा साडी पण तुम्ही वापरू शकता. आजकाल मार्केटमध्ये खूप सारे वस्त्र पण रेडीमेड यायला लागले, ती पण तुम्ही लावू शकता, जी जरीची काठाची असतात. आणि आता इथं चाफ्याच्या फुलांची माळ नाही आहे. चाफ्याच्या फुलांची माळ खरं तर लावली जाते किंवा कुठलीही सुगंधी फूल लावलं जातं. आणि गुढीला जी गाठी आहे बघा साखरेची, ती बांधली जाते. आणि जो कडुलिंबाचा पाला आहे, जो आपण गुढीला पण बांधतो आणि गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पाण्यासोबत खातो पण, तर तो लावला जातो. तर इथे ओमकार आणि प्रसन्न सर गुढी उभारत आहेत आणि प्रत्येक वर्षी म्हणजे दरवर्षी ज्यावेळेस आम्ही गुढी उभारतो त्यावेळेस ते आम्हाला मदत करण्यासाठी येतात. इवन कुठला पण फेस्टिवल असू दे किंवा गणपती असू दे किंवा काही असू दे, ते आम्हाला प्रत्येक कामामध्ये मदत करण्यासाठी येतात. खरं तर आमचे शेजारी खूप छान आहेत, खूप सपोर्ट करतात आम्हाला. तर या ठिकाणी बघा गुढी उभारून झालेली आहे. आता खालच्या साईडला जरा थोडंसं व्यवस्थित बांधलं पाहिजे, कारण की हवा खूप आहे गॅलरीमध्ये. तर गुढी उभारून झालेली आहे आणि आता गुढीची पूजा करून घेते. तर नैवेद्याला तुम्ही गूळ खोबऱ्याचा नैवेद्य पण दाखवू शकता. आणि आज सगळीकडे पुरणपोळी बनवतात. तर मी होळीला ऑलरेडी पुरणपोळी बनवलेली, त्याच्यामुळे म्हटलं आज काहीतरी वेगळं बनवूयात. त्याच्यामुळे मी आज पुरणपोळी बनवलेली नाही आहे. तर गुढीची पूजा करून झाल्यानंतर म्हटलं थोडंसं फोटोशूट करूया. आणि या ठिकाणी बघा थोडं फोटोशूट आमचं चाललेलं आहे. आणि एका बाजूला मी ट्रायपॉड लावलेला, ज्याच्यामध्ये आपला व्लॉग शूट होतोय. आणि जो माझा मोबाईल आहे त्याच्यामध्ये बाकीचे जे फोटो आहेत ते आम्ही काढत होतो. तर छान असे फोटो पण काढले आणि पूजा पण करून झाली. पण किती पण फोटो काढले तरी पण काही समाधान नसतं. त्याच्यामुळे खूप सारे फोटो काढले आणि त्यातनं काहीसे फोटो चांगले येतात. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस मी जास्त फोटो काढते, म्हणजे ॲटलिस्ट 2-3 तरी फोटो चांगले यावे. यानंतरनं मग ओमकारला नवीन वर्षाच्या मी शुभेच्छा दिल्या. आणि आज सुट्टी नव्हती, म्हणजे आज वीकडे असल्यामुळे बरीच कामं पेंडिंग होती. त्याच्यामुळं दुपारच्या आधी सगळं जी गुढीपाडव्याची पूजा वगैरे आहे ते आम्ही करून घेतलं. आणि त्याच्यानंतर आमची बाकीची कामं परत आम्ही केली. आणि या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, नवीन वर्षाच्या मुहूर्तावर माझ्याकडनं ओमकारला हे झेंडूचं फूल जे आहे बघा, ते मी दिलेलं आहे शुभेच्छा म्हणून. आणि त्याने माझ्यासाठी खरं तर गजरा आणलेला आणि मला माहीत होतं त्याने आणला आहे ती, तरी पण आम्हाला एक सीन असा रिक्रिएट करायचा होता. सो आम्ही थोडंसं ओव्हर ॲक्टिंग करायचं ट्राय केलं, पण ते काही झालं नाही. ते मी छोट्या मिनी ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल. तर काही न आणू पण गजरा हा आणलाच पाहिजे. तर त्याने छान असा गजरा आणलेला आहे बघा. नेहमी आणतो तो खरं तर, म्हणजे कुठला पण कार्यक्रम असू दे, गणपती असू दे किंवा काही सण असू दे, तर तो नेहमी गजरा घेऊन येतो माझ्यासाठी. एवढंच की आम्ही शूट नाही करत किंवा व्हिडिओ बनवत नाही. पण आज छान गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर म्हटलं चला छान असा व्लॉगच बनवूया. तर हा जो व्लॉग आहे हा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि या गुढीपाडव्याला तुम्ही काय जेवायला बनवलं मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथे बघा हा कांदा मी फ्राय करत आहे पुलावसाठी. आणि इथं पनीर फ्राय करून झालेला आहे. पनीर मसाला बनवणार आहोत आपण. आणि कांदा बघा एकदम क्रिस्पी फ्राय करायचा आहे. तिथं गरम मसाला काढून घेतलेला आहे आणि पीठ मी मळलेलं आहे. तर नेहमीप्रमाणे पीठ मी ह्या फूड प्रोसेसरमध्ये मळते आणि बघा किती क्लीन राहतं हे, काही जास्त मेस होत नाही. तर आज माझा किचनवर खूप सारा पसारा आहे, पण आता स्वयंपाक खूप बनवायचा आहे त्याच्यामुळे हे सगळं होतच असतं. आणि या बाजूला बघा पुलावसाठी हा जो आहे बासमती दावत राईस घेतलेला आहे आणि त्यासाठी कांदा पण चिरलेला आहे. तर चला मग आता पुलाव बनवूया. तर कांदा फ्राय करून नंतर काजू फ्राय करून घेतलेले आहेत बघा. तर आज मी कुकरमध्ये पुलाव बनवणार आहे, त्याच्यामुळे लवकर होईल. तर तूप टाकलेलं आहे, याच्यामध्ये जे खडे मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. नंतर जो पातळ चिरलेला कांदा आहे बघा उभा, तो टाकायचा आहे आणि छान फ्राय करून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये थोडंसं मीठ आणि गरम मसाला घालून घेऊया. तर पुलाव जो आहे तो मला व्हाईटच ठेवायचा आहे, त्याच्यामुळे बाकी काही मसाला मी घालणार नाही आहे. असा पुलाव खूप छान होतो, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता यामध्ये घातलेले आहेत हिरवे वाटाणे. तर वाटाणे चांगले फ्राय करून घेऊया. तुम्ही वाटाणे फ्राय करून पण टाकू शकता, त्याच्याने पण छान टेस्ट येते.
नंतर यामध्ये घातलेले आहेत बघा हे तळलेले काजू. रेस्टॉरंटमध्ये जो घी मटर पुलाव असतो बघा, तो आज आपण बनवणार आहे. यानंतर यामध्ये टाकलेला आहे हा जो तांदूळ आहे बघा भिजवलेला, एक 15 ते 20 मिनटं जो बासमती राईस आहे तो भिजवून घ्यायचा आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे. तर जितका तांदूळ आहे त्याच्या दुप्पट पाणी मी टाकलेलं आहे यामध्ये. एक 10 मिनिट आपल्याला हा कुकर ठेवायचा आहे आणि 2च शिट्ट्या घेणार आहे. त्यामध्ये हा भात पूर्ण शिजून जाईल. तर पुलाव बनवून झालेला आहे. आता बनवून घेऊया पुरी. तर पुरीला खूप वेळ लागतो म्हणून सगळ्यात शेवटी बनवायला ठेवली मी. बाकी सगळं माझं रेडी झालेलं आहे. तर आत्ता बनवूया पुरी. तर आधी पुऱ्या लाटून घेते आहे आणि लाटून घेतल्यानंतर मग नंतर ते आपण फ्राय करूयात. तर होळीला मी पुरणपोळी बनवलेली म्हणून म्हटलं गुढीपाडव्याला काहीतरी वेगळी डिश बनवूया. म्हणून आज पुरी, पनीरची भाजी आणि जो मटार पुलाव आहे तो बनवलेला आहे. तर नेहमी सणाला मी काही ना काहीतरी छान अशी गोड डिश बनवत असते. तसं मला स्वयंपाक करायला खूप आवडतं. पण काही कामामुळे खरं तर कंटाळा येतो आणि शूट करणं तर रोज पॉसिबलच नसतं. खरं तर जेवण बनवण्याचा कंटाळा नाही आहे, पण जेवण बनवल्यानंतर जी काही मेस असते ती क्लिअर करायला खूप कंटाळा येतो मला. खूप भांडी वगैरे पडतात. तर ते क्लीन करायला खूप वैताग येतो खरं तर. आणि बाकीची जी मदत करण्यासाठी म्हणजे क्लिनिंगला वगैरे आमच्या काकू आहेत, त्या मला खूप मदत करतात त्या कामामध्ये. त्याच्यामुळे माझा खूप वेळ वाचतो. तर बघा छान अशी आपली पुरी फुगलेली आहे मस्तपैकी. तर हे जे पीठ आहे मी फूड प्रोसेसरमध्येच मळलेलं आहे. तरी पण छान असं जे आहे बघा एकदम छान पीठ मळलं जातं त्याच्यामध्ये आणि पुरी पण छान अशी फुगलेली आहे बघा, तुम्ही बघू शकता. आणि मेन म्हणजे आज आणि उद्या म्हणजे गुढीपाडव्यानिमित्त आमच्या काकूंनी सुट्टी घेतलेली आहे आणि 2 दिवस असं भयानक असं काम असणार आहे माझ्या मागे. तर काही प्रॉब्लेम नाही, त्यांना पण सणवार असतो त्याच्यामुळे त्यांनी सुट्टी घेतलेली काही हरकत नाही. तर चला मग आता बाकीचं जेवण आपण बनवून घेऊयात. आज गुढीपाडवा स्पेशल छान अशी पुरी बनवली आहे, छान अशी फुगली आहे. त्याच्यानंतर हा पुलाव आहे, मटर पुलाव, आणि या ठिकाणी बनवली आहे मी पनीरची भाजी. तर हे गुढीपाडवा स्पेशल जे जेवण आहे ते खूप छान झालेलं आणि खूप टेस्टी झालेलं. तुम्ही गुढीपाडव्याला काय बनवलं होतं मला नक्की कमेंट करून सांगा.